तर नमस्कार मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी एक स्पेशल रेसिपी घेऊन आलोय, जी की रेसिपी सगळ्यांनाच आवडेल आणि मला खात्री आहे ही रेसिपी बघितल्यावर तुम्ही सगळ्यांनी घरी एकदा नक्की कराल। म्हणजे आज मी बनवणार आहे चॉकलेट केकची रेसिपी, जी की बनवायला एकदम साधी सोपी आहे आणि टेस्टला तर एकदम भारी लागणार आहे। आता चॉकलेट केक म्हटल्यावर ना सगळ्यांना आवडतो, मोठ्यांना तर चॉकलेट केक आवडतोच आणि त्याचबरोबर लहानांना पण खूप आवडतो आणि एकदम मस्त मजेने खातात। आणि त्याचबरोबर मित्रांनो, हा रेसिपी तुम्ही एकदम लक्षपूर्वक जर बघितलात ना तर कोणताही केक तुम्ही अगदी सहजपणे घरच्या घरी करू शकता। चला तर मग मित्रांनो, फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मित्रांनो, सगळ्यात आधी केकचं जे मिक्स आपण बनवून घेतो ना, त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 वाटी मी दूध टाकून घेतोय। तुम्ही कोणतंही दूध वापरू शकता, म्हणजे म्हशीचं किंवा गाईचं। आता या दुधामध्ये अर्धी वाटी तेल टाकून घेतो। आपण जे रोजच्या स्वयंपाकासाठी वापरतो ना, ते तेल मी वापरतोय अर्धी वाटी। आता या दूध आणि तेलामध्ये ना अर्धी वाटी साखर टाकून घेतोय। ही एकदम बारीक अशी साखर आहे, मिक्सरला वगैरे लावून तुम्ही एकदम बारीक करून घेऊ शकता। नॉर्मल जी साखर आपल्या घरामध्ये असती ना ती। आता हे सगळं तेल, दूध आणि साखर जे आहे ना चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। म्हणजे यामध्ये टाकलेली जी साखर आहे ना ती चांगल्या प्रकारे या दुधामध्ये आणि तेलामध्ये विरघळून गेलं पाहिजे, तोपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचंय। आता मित्रांनो, मी इथं वापरतो इनो। इनोमुळे ना केक एकदम जाळीदार बनतो आणि एकदम छान मऊदार बनतो, त्यामुळे हा मी इनो वापरतोय। तुम्ही हा इनो वापरण्याऐवजी ना अर्धा चमचा खाण्याचा सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर वापरू शकता, त्याच्यामुळे पण केक एकदम छान बनतो। आता या इनो मधला ना 1 चमचा मी वापरणार आहे। हे बघा, 1 चमचा झालेला आहे। आता 1 चमचा इनो मी यामध्ये टाकून घेतोय। आता हे सगळा इनो चांगल्या प्रकारे यामध्ये मिक्स करून घ्यायचंय। हे बघा, अशा पद्धतीने इनो जो यामध्ये टाकून घेतला ना मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेले आहे। आता मित्रांनो, मी इथे एक चाळण घेतलेले आहे। या चाळणीमध्ये ना 2 वाटी मैदा, हे बघा 1 वाटी आणि आता अजून 1 वाटी, म्हणजे 2 वाटी मैदा यामध्ये टाकून घेतलेले आहे। आणि त्याचबरोबर अर्धी वाटी कोको पावडर यामध्ये टाकून घेतो आणि आता हे सगळं चांगल्या प्रकारे चाळून घेतो। अशा पद्धतीने चाळणीने चाळून घेतल्यामुळे ना कोको पावडर आणि मैदा जे आहे ना चांगल्या प्रकारे मिक्स होऊन जातं। आता मित्रांनो, हे जे कोको पावडर आणि मैदा यामध्ये टाकून घेतला ना तो दुधामध्ये आणि तेलामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे। चांगलं एकजीव झालं पाहिजे। शक्यतो भांडं जे आहे ना थोडंसं मोठं घ्या, म्हणजे मिक्स करायला थोडंसं इझी जातं। तर हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये अजून थोडंसं तुम्ही दूध वगैरे टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ शकता। हे बघा, अजून एक अर्धी वाटी यामध्ये मी दूध टाकून घेतोय। आणि त्याचबरोबर मित्रांनो, चॉकलेट केक आहे म्हटल्यावर ना यामध्ये चॉकलेट चिप्स मी टाकून घेणार आहे। तर हे बघा मित्रांनो, अर्धी वाटी चॉकलेट चिप्स टाकून घेतोय आणि हे पण चांगल्या प्रकारे मी मिक्स करून घेतो। तर हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने मी सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे। पिठाच्या गाठी वगैरे यामध्ये कुठंच नाही राहिल्या, एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे। आता मित्रांनो, मी बेकिंग ट्रे मध्ये ना थोडंसं तेल लावून घेतो, म्हणजे केक एकदम चांगल्या प्रकारे काढताना निघेल। हे बघा, अशा पद्धतीने थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। आणि मित्रांनो, त्याचबरोबर यामध्ये खाली मी बेकिंग पेपर टाकणार आहे। हे इथं तुम्ही बघू शकताय, गोलाकार मध्ये मी बेकिंग पेपर जो आहे ना कट करून घेतलेले तो खाली लावून घेतो। हे बघा, अशा पद्धतीने मी बेकिंग पेपर लावून घेतलेले। आता केकचं मिक्स जो आहे ना यामध्ये टाकून घ्यायचं आहे। केकचा मिक्स अशा पद्धतीने टाकून झाल्यानंतर ना थोडंसं टॅप करून घ्यायचंय। हे बघा, अशा पद्धतीने थोडंसं टॅप करून घ्यायचा, म्हणजे पिठामध्ये कुठंच एअर बबल वगैरे आतमध्ये राहणार नाही। आता यावरती मी थोडेसे चॉकलेट चिप्स टाकून घेतो। आता घरगुती अवन तयार करून घ्यायचंय, म्हणजे एक कढई गॅसवरती ठेवून घ्यायची। आता त्यामध्ये एक छोटासा स्टँड ठेवून घ्यायचा। हे बघा, अशा पद्धतीने माझ्याकडे स्टँड आहे, आम्ही कढईमध्ये ठेवून घेतो आणि गॅस चालू करून घेतो। म्हणजे आपला कढईचा अवन जो आहे ना तो आपल्याला प्री हीट करून घ्यायचा आहे आणि कढईवरचं झाकण आहे ना ते पण लावून घ्यायचं आहे, म्हणजे कढई एकदम चांगल्या प्रकारे प्री हीट होऊन जाईल आणि पटकन होऊन जाईल।
तर आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय आपली जी कढई आहे ना एकदम चांगल्या प्रकारे गरम झालेली आहे बघा। त्यामधला धूर पण निघायला लागलाय। हा बघा एकदम चांगल्या प्रकारे आपली कढई गरम झालेली आहे। आता गॅस जो आहे ना एकदम मीडियम आचेवरती ठेवायचा आहे। आता मित्रांनो हा जो केकचा ट्रे आहे ना मी यामध्ये ठेवून घेतो। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि वरून झाकण लावून घ्यायचं आहे आणि गॅस जो आहे ना मी सांगितल्याप्रमाणे मीडियम आणि त्याच्यापेक्षा कमी ठेवायचा आहे आणि अर्ध्या तासासाठी हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे। चला तर मग मित्रांनो आता आपण अर्ध्या तासानंतर भेटूया, म्हणजे तोपर्यंत आपला केक एकदम मस्तपैकी बेक होऊन रेडी होऊन जाईल। तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय आपला केक एकदम मस्तपैकी अर्ध्या तासासाठी बेक करून घेतलेला आहे आणि केक एकदम चांगल्या प्रकारे बेक झालेला आहे। इथं तुम्ही बघू शकताय केक एकदम मस्तपैकी रेडी झालेला आहे आपला। आता एक तुम्ही टूथपिक किंवा काडी वगैरे घेऊ शकता किंवा चाकू वगैरे घेऊ शकता, एकदम बारीक अशी सुरी वगैरे तुम्ही घेऊ शकता आणि केकच्या मधोमध अशा पद्धतीने घुसवायचा आणि चेक करायचा। हे बघा कुठल्याही प्रकारचा काडीला नाही तर पीठ वगैरे लागत नाहीये, म्हणजे केक जो आहे ना एकदम चांगल्या प्रकारे आपला बेक झालेला आहे। तुम्ही ही जी काडी आहे ना केकच्या कोणत्याही भागामध्ये अशा पद्धतीने घुसवून बघू शकता। हे बघा काडीला कोणत्याही प्रकारचा पीठ वगैरे लागत नाहीये। आता मित्रांनो हा जो केक आहे ना बाहेर काढून घ्यायचा आणि थोडासा त्याला थंड करून घ्यायचा। तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय ऑलमोस्ट आता 10 ते 15 मिनिट झालेले आहेत। केक थोडासा थंड झालेला आहे। आता मी एक चाकू घेतलेला आहे, या चाकूनं साईडनं मी सोडून घेतो केक। हे बघा अशा पद्धतीने चाकूने सोडवून घ्यायचंय। आता हा जो केक आहे ना मी ट्रे मधून बाहेर काढून घेतो। हे बघा इथं बघू शकताय तुम्ही एकदम मस्तपैकी आपला केक रेडी झालेला आहे आणि हा जो बटर पेपर आहे ना तो पण मी काढून घेतो। तर हा बघा मित्रांनो अशा प्रकारे आपला चॉकलेट केक रेडी झालेला आहे, एकदम मस्त झालेलं आहे, एकदम स्पॉन्जी असं झालेलं आहे। तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता एकदम मस्तपैकी मऊदार असा आपला चॉकलेट केक रेडी झालेला आहे। अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरी ना मस्तपैकी पार्टीसाठी किंवा बर्थडेसाठी वगैरे चॉकलेट केक बनवू शकता। मी ज्या पद्धतीने हा चॉकलेट केक बनवलाय ना हाच केक तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये बनवू शकता। चॉकलेटच्या ऐवजी तुम्ही वेगळे फ्लेवर वापरू शकता। कसा झालाय केक? एकदम भारी। मग काय मित्रांनो कसा झालाय चॉकलेट केक? एकदम मस्त झाले की नाही? चवीला एकदम मस्त झालेले आणि बनवायला पण एकदम साधा सोपा। तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलेला असाल मी ज्या पद्धतीने हा केक बनवला ना हाच केक तुम्ही वेगवेगळ्या प्रकारामध्ये बनवू शकता, म्हणजे वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये बनवू शकता। अगदी सोपा आहे, एकदम सरळ आहे आणि त्याचबरोबर यामध्ये कोणत्याही ओव्हनचा वगैरे तुम्हाला गरज नाही पडणार। घरच्या घरी कढईमध्ये तुम्ही अगदी सहजपणे करू शकता। चला तर मग मित्रांनो जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात आमच्या चॅनलवरच्या त्या इतरांच्या बरोबर शेअर करायला पण विसरू नका।